ते ऐकून तुषारला एकदम ओशाळवाणं वाटलं. तो म्हणाला, सॉरी वहिनी, माफ करा मला. तुमचा एकदमच कॉल आला म्हणून काय उत्तर द्यावं मला कळत नव्हतं. आणि खरं सांगितलं तर तुमचं मन दुखावलं जाईल म्हणून माझ्याच्यानं खरी गोष्ट सांगवत नव्हती. ती तिकडून संतापात म्हणाली, प्लीज आधी मला वहिनी म्हणणं बंद करा. मी तुमची वहिनी नाही. मला नाही बोलायचं तुमच्याशी काहीच. तुषार तिला म्हणवू लागला. म्हणाला, प्लीज आय एम सॉरी. प्लीज एवढ्या वेळेस मला माफ करा. मी नंतर कधीही तुमच्याशी खोटं बोलणार नाही. खरंच त्याला अशा गोष्टीत इंटरेस्ट नाही म्हणून तो हळदीची रसम पूर्ण न करता गेला. तिनं काही न बोलता फोन कट केला. ती तिच्या रूममध्ये येऊन रडत होती. तिच्या मैत्रिणींनी तिला विचारलं, अगं झालं तरी काय असं अचानक? तिनं सगळं सांगितलं. त्यानंतर वहिनीनं तिथं येऊन तिला समजावलं की मान्य आहे सगळे तुझ्याशी खोटं बोलले, पण तुला ज्याच्याशी लग्न करायचं आहे त्याने तर खरं सांगितलं ना. हे मात्र तिला पटलं. कितीही झालं तरी खरी गोष्ट आपल्या होणाऱ्या नवऱ्यानं आपल्याला सांगितली. आपल्यापासून काहीच लपवलं नाही. ह्या गोष्टीचं समाधान तिला वाटलं. मात्र इकडे तुषार तिच्याशी बोलताना सॉरी, मला माफ कर वगैरे असं शब्द बोलत असताना वेदांतनं सगळंच ऐकलं होतं. ते ऐकून त्याला खूप संताप आला. तो म्हणाला, मला बायको म्हणून अशीच मुलगी हवी होती की तिनं माझ्या सांगण्याप्रमाणेच वागावं, वर मान करून परत उत्तर देऊ नये. मलाही तशीच वाटली होती, पण ही तर चक्क माझ्या मित्राला सॉरी बोलायला भाग पाडते आहे. लग्न कॅन्सल. मला या मुलीशी मुळीच लग्न करायचं नाही. ते ऐकून तुषार शॉक झाला. म्हणाला, अरे ही एवढीशी गोष्ट आहे. तुझी होणारी बायको आहे ती. तुझ्याबद्दल तिला सगळं माहीत असणं गरजेचं आहे ना. वेदांत म्हणाला, मला नेमकं तेच नको आहे. माझ्याबद्दल जाणून घेण्याचा तिला काही अधिकार नाही. बायको होणार होती ती माझी, नवरा नाही. मला अशीच बायको पाहिजे की तिनं माझ्यासमोर एक शब्दसुद्धा माझ्याबद्दल बोलायला नको. तुषार त्याला परस्पर विनवू लागला की अरे मित्रा, तसं काही नाही. तू माझी गोष्ट पूर्ण ऐकून तर घे. पण वेदांत म्हणाला, मला काही एक ऐकायचं नाही. फक्त तू तिला सॉरी बोलत होतास आणि तिनं तुला सॉरी बोलायला लावलं. असं काहीतरी केलं नक्कीच. म्हणून मला ही मुलगी बिलकुल सुद्धा नको. जी मुलगी आत्तापासून माझ्या लोकांना सॉरी बोलायला लावते त्या मुलीशी मी मुळीच लग्न करणार नाही. उलट माझ्यासारख्या श्रीमंत बिझनेसमॅन मुलासोबत लग्न करताना तिला स्वतःचं भाग्य फुललं असं वाटायला पाहिजे होतं आणि वाटेल तशी मर्जी तिनं माझी झेलायला हवी होती. तो तुषारचं न ऐकता त्याच्या घरच्या लोकांना जवळ जाऊन सगळ्यांना स्पष्ट सांगून टाकलं की तुम्ही कॉल करून त्यांना कळवा की हे लग्न रद्द करा. सगळ्यांनी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचे पप्पा म्हणाले, अरे बाळा, असं करू नकोस. ते बिचारे गरीब लोक आहेत. मुलगी आहे त्यांची. साखरपुडा झाला आहे. एवढा खर्च त्यांनी केला. वेदांत म्हणाला, हो का? मग त्यांना विचारून घ्या केवढा खर्च झाला. तेवढा खर्च त्यांच्या तोंडावर मारून फेका. त्याचे पप्पा त्याला विनंती करू लागले. म्हणाले, अरे सगळ्या नातेवाईकांना माहीत आहे आणि असं अचानक लग्न मोडलं तर काय अवस्था होईल त्यांची. मुलगी आहे त्यांची. बदनामी होईल समाजात. वेदांत संतापत ओरडत म्हणाला, होऊ द्या जे होईल ते. मला काय त्याचं? मी का म्हणून त्यांची काळजी करू? तिला नको का समजवायला? खबरदार. मम्मी पप्पा दादा वहिनी सगळ्यांना सांगून ठेवतो, ह्यात कोणीही भाग घेऊ नका. मला वाटेल ते मी करेन. आणि मम्मी, तू फक्त एकदा माझ्यासमोर कॉल करून स्पष्ट सांग की हे लग्न मोडलं म्हणून. यशोदाताईनं घाबरत कॉल केला. हे लग्न मोडलं आहे असं समजा. वेदांतला हे लग्न नको आहे. झालं. इकडे निशिगंधाचे मामा मामी, भाऊ वहिनी, जवळचे नातेवाईक सगळेच चिंतेत पडले. मुलीला हळद लागलेली. ते फोन करून विनंती करू लागले. नितीन दादा म्हणाला, अहो असं काय करताय तुम्ही? माझ्या बहिणीची बदनामी होईल. हळद लागली तिच्या अंगाला आणि तुम्ही हे काय चालवलंय? यशोदाताई म्हणाल्या, आमचा नाईलाज आहे. आमचा मुलगा लग्नाला नाही म्हणतोय. इकडे निशिगंधा मैत्रिणीसोबत दुसऱ्या रूममध्ये थट्टा मस्करीत रममाण होती.
तिला कसं सांगावं हे त्यांना कळत नव्हतं. नितीन दादा म्हणाला, तुम्ही अजून तिला काही सांगू नका, बघू काहीतरी मार्ग निघतो का. पोरगी किती खुश आहे हे ऐकून तिच्या मनाची स्थिती काय होईल मी साधी कल्पनाही करू शकत नाही. नितीन दादाच्या डोळ्यात अश्रू आले. सगळ्या मोठ्या लोकांची कुजबूज चालू होती. तिथं नकळत सोनाली निशिगंधासाठी तिथे काहीतरी वस्तू घेण्यासाठी आली. तिथं कोणालाही माहीत नसताना गुपचूप सगळ्या गोष्टी तिनं ऐकून घेतल्या. त्यानंतर ती तिथून हळूच बाहेर निघून गेली आणि सरळ वेदांतच्या हॉटेलला गेली. तिला वेदांत हॉटेलच्या बाहेर गार्डनमध्ये त्याच्या मॅनेजरशी काहीतरी बातचीत करताना दिसला. ती थोड्या अंतरावर त्याच्याकडे रागाने पाहत उभी राहिली. बोलत असताना त्याचं अचानक तिच्याकडे लक्ष गेलं. तिला बघून त्याला आनंद झाला आणि मनात म्हणाला, आली ही शेवटी माझ्या चरणाशी माफी मागायला आणि मला विनंती करायला की माझ्या मैत्रिणीशी लग्न कर म्हणून. पण मी हिला ही माफी मागायला लावून पूर्ण माझ्या चरणाशी लोळवीन आणि तिची मैत्रीण निशिगंधा तिच्याशी लग्नही करणार नाही. कॉलेजात गेल्या इंग्लिश फाडफाड बोलायला लागल्या म्हणजे पुरुषांच्या पुढं जायला बघतात या मुली. पुरुषांना टक्कर देण्याची सजा काय असते माहीत पडेल आता यांना. असं मनात विचार करत ओठांवर छद्मी हास्य आणत तो तिच्याकडे गेला. तिला म्हणाला, बोल लवकर, का आलीस इथं? आणि थोडं लवकर बोल, मला वेळ नसतो तुझ्यासारख्या फडतूस मुलींशी गप्पा करायला. आणि हो, मैत्रिणीशी लग्न कर म्हणून शिफारस करायला आली असशील तर मी अगोदरच तिच्या घरातल्यांना माझ्या मम्मीला नाही सांगायला सांगितलं आहे. तर तिथेच तो प्रश्न मिटला. म्हणून या गोष्टींवर माझ्याशी परत बोलून वेळ वाया घालवू नकोस माझा. तुम्हा मुलींना नसतील काही कामं, पण माझ्यासाठी एक एक सेकंद महत्त्वाचा आहे. सोनाली म्हणाली, ओके, मलाही हौस नाही तुमच्याशी बोलायला, पण एक गोष्ट तुम्ही एवढी चांगली केली आहे त्याविषयी थँक्स बोलायला येण्याशिवाय मला राहावलं नाही. त्यानं मनात इमॅजिन केलं होतं की त्याला काहीच बघायला मिळालं नाही. उलट ती वेगळंच काही बोलत होती. त्याला आश्चर्य वाटलं. तो तिच्याकडं प्रश्नांकित नजरेनं बघू लागला. त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. म्हणजे म्हणायचं काय आहे तुला? क्लिअर बोल. वेदांत, सोनाली हसून म्हणाली. थँक यू व्हेरी मच. त्याला काहीच कळलं नाही. तो जास्त गोंधळात पडला. व्हॉट डू यू मीन? सोनाली हसतच म्हणाली, आपण स्वतःहून लग्न मोडलं हे माझ्या मैत्रिणीसाठी खूप खूप चांगलं झालं. तुमच्यासारख्या घमंडी आणि महिलांना कमी लेखणारे, स्वतःला खूप काही समजणारे, अगदी खालच्या लेवलचे विचार करणारे महामूर्ख पुरुषाशी लग्न करण्यापासून माझी भोळी भाबडी मैत्रीण वाचली. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तुमच्याशी लग्न करून जन्मभर तुमची बायको बनून सजा भोगण्यापेक्षा तिला जर माहीत झालं आपलं लग्न मोडलं म्हणून, तेव्हा 2-4 दिवस, जास्तीत जास्त 8 दिवस तिला दुःख होईल. बस, त्यानंतर विसरेल ती सगळं. ती सुंदर आहे, हुशार आहे, टॅलेंटेड आहे, एज्युकेटेड आहे. तिला कोणीही समजून घेणारा मुलगा सहज मिळेल. हो, तो कदाचित तुमच्यासारखा श्रीमंत, हाय लेवल खानदानातला बिझनेसमॅन नसणार, पण तिच्यासाठी नक्कीच तिच्या स्वप्नातला राजकुमार असणार, तिला राणीसारखं ठेवणारा. आणि हे सगळं घडलं फक्त तुमच्या नाही सांगण्यामुळं. म्हणून तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तिनं त्याला कोपरापासून हात जोडले आणि तिथून तडतड चालत निघून गेली. वेदांत अगदी नकळत गालावर कुणीतरी चपराक मारल्याप्रमाणे तिच्याकडं भान हरपून बघतच राहिला. ती पाठमोरी होईपर्यंत त्याची नजर हटत नव्हती. तो विचारात पडला. त्याला भयंकर संताप चढला. तो त्याच्या शयनगृहाकडे गेला. वॉशरूममध्ये जाऊन त्यानं थंडगार पाण्याचे सपके चेहऱ्यावर मारले. थंडगार पाणी घशात ओतलं आणि आराम खुर्चीवर रेलून डोळे मिटून विचार करू लागला. जबरदस्त क्रोध त्याला चढला, पण कसं तरी त्याला स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. कारण क्रोध करून उपयोग नव्हता. माणसाला क्रोध आला की काहीच सुचत नाही. पटेल तसा निर्णय तो घेऊ शकतो. तसंच वेदांतसुद्धा खूप संतापी माणूस होता. त्यानं थोडा वेळ स्वतःला शांत केलं. थोडा वेळ विचार करून त्यानं स्वतःशीच एक निर्णय घेतला, जो कोणालाही न सांगता.
तो सगळं काही स्वतःच्या मनासारखंच करायचा. आपल्या मम्मी पप्पांना सुद्धा तो त्याच्या निर्णयामध्ये सामील करायचा नाही. स्त्रियांकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन फक्त एक भोगवस्तू आणि पुरुषांसाठी त्यांना तयार केलं आहे देवानं, असंच त्याला वाटायचं. म्हणून प्रत्येक स्त्रीकडं तो अगदी तुच्छ नजरेने बघायचा आणि पुरुषाची दासी समजायचा. एवढंच काय, त्याच्या घरच्या स्त्रियांना सुद्धा तो कमीच लेखायचा. त्याच्या जन्मदात्या आईला सुद्धा तो मानत नसे. त्याची आई सुद्धा त्याला घाबरूनच राही. त्याचे पप्पा सुद्धा शांत स्वभावाचे होते. त्यांचा मोठा भाऊ म्हणजे काकाचा मुलगा, त्याच्या बायकोला सुद्धा तो कमी लेखायचा. त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. हे त्याला मुळीच आवडायचं नाही. तो आपल्या मोठ्या भावाला बायकोचा मजनू म्हणायचा, अपमान सुद्धा करायचा. अशामुळं कधीकधी दोन्ही भावांचं खूप भांडण व्हायचं. पण भाऊ समजदार असल्यामुळं त्याचा स्वभाव ओळखून तो दुर्लक्ष करायचा. निशिगंधाचा त्याला संताप आलेला होता, पण संपूर्ण संताप त्यानं कसा तरी जिरवला. पण आता त्याला निशिगंधापेक्षाही सोनाली, जे त्याला समोरासमोर येऊन चॅलेंज देऊन गेली होती की तुझ्याशी लग्न करून माझी मैत्रीण कशी फसली असती आणि आत्ता तिची कशी सुटका झाली, हा आनंद तिच्या चेहऱ्यावर त्याला दिसला होता. तिची जीत झाली होती. आणि एका स्त्रीची जीत आणि पुरुषाची हार, ते त्याला बिलकुल मान्य नव्हतं. तो मनात खूप काही ठरवून तुषारला सोबत घेतलं आणि त्यानं त्याला काहीही सांगितलं नाही. थेट करंदीकरांच्या बंगल्यावर गेला. इकडे मैत्रिणीजवळ निशिगंधा अगदी आनंदानं हसत खेळत होती. तिला काहीच माहीत नव्हतं. आणि दुसरीकडे तिचे भाऊ, वहिनी, मामा, मामी सगळेच चिंतेत होते. सारी चर्चा विनिमय करून शेवटी त्यांनी निर्णय घेतला की निशिगंधाला बोलवायचं आणि तिला गोड बोलून सगळं सांगायचं, तिची समजूत काढायची. असं ठरवून निशिगंधाला बोलावण्यात आलं. ती मोठ्या लोकांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्याजवळ जात होती. पण त्याआधी तिनं बघितलं की अंगणात वेदांतची कार उभी होती. तुषारला आणि वेदांतला कारमधून उतरताना तिनं बघितलं. वेदांतची रुबाबदार चाल पाहून तिच्या हृदयात गोड हुरहुर दाटली. तिच्या चेहऱ्यावर आपसुकच गोड स्माईल आली. आणि समोरच वेदांतनं तिच्यावर एक जादुई कटाक्ष टाकला. एक मदहोश नजरेनं तिला न्याहाळलं. तिला खूप लाज वाटू लागली. तिनं दोन्ही हातानं आपला चेहरा झाकला आणि लाजतच ती परत तिच्या रूमकडे, तिच्या मैत्रिणी बसल्या होत्या तिथेच पळाली. गाडीचा आवाज ऐकून नितीनदादा पटकन बाहेर आले आणि समोर त्या दोघांना पाहून एकदम अचंबित झाले. त्यांनी या म्हणून त्यांचं स्वागत केलं. त्यांना घरात घेतलं. पण त्यांच्याकडूनच लग्नाला नकार आला आणि हे परत का आलेत हे सगळ्यांना कोडं पडलं. लग्न घर असल्यामुळं खूप सारे नातेवाईक होते, म्हणून सगळेजण हॉलमध्ये होते. त्यांना स्पेशल रूममध्ये घेऊन जाण्यात आलं आणि तिथे फक्त नितीनदादा, वहिनी, मामा, मामी, अगदी ठराविकच जवळचे नातलग होते. अजूनपर्यंत सगळ्यांना लग्न मोडल्याचं माहीत नव्हतं. घरात गेल्याबरोबर वेदांतनं सगळ्यांसमोर हात जोडले आणि म्हणाले, सॉरी दादा, सॉरी मामा, मला माफ करा. बिझनेसच्या टेन्शनमध्ये माझ्याकडून खूप संताप झाला आणि मला लग्नच करायचं नाही वगैरे मी माझ्या मम्मीसमोर बोलून गेलो आणि रागाच्या भरात लग्नाला नकार द्यायला लावलं. पण खूप मोठी चूक केली मी. सोनाली ही निशिगंधाजवळ होती. त्याला पाहून सोनालीलाही खूप मोठा धक्का बसला. अरे, हा माणूस डायरेक्ट इथे आला. आता काय अजून असेल याच्या मनात, काहीच कळत नाही. बिचाऱ्या निशीचं काय होईल काय माहीत. ती मनात विचार करू लागली. त्याला हात जोडून माफी मागताना आणि हसताना बघून सोनालीला कळून गेलं की याचा पूर्ण हा ड्रामा आहे. काय करावं तिला कळत नव्हतं आणि कितीही सांगून तिच्यावर कोणी विश्वास ठेवला नसता हे तिला माहीत होतं. म्हणून ती अगदी शांत बसली होती सध्या. निशिगंधाचे घरवाले सगळेच अचंबित झाले होते. त्यांनी साखरपुड्यापासून नवरी बघायला येईपर्यंत वेदांतचे असं रूप कधीच बघितलं नव्हतं. अगदी घाईघाईनं येताना, घाईत जाताना, कधी कोणाशी नीट बोलत नव्हता, असंच त्यांनी बघितलं होतं. श्रीमंत घराणं जरी होतं, पण नवरा मुलगा खरोखरच अबोल असेल का हे त्यांच्यासुद्धा मनात येत होतं. पण त्यांना व्यवस्थित कळत नव्हतं. अगदी कन्फ्यूज होत होते. पण एवढं चांगलं स्थळ शोधून मिळणार नाही,
म्हणून जे होतं ते होऊ द्यावं असं त्यांनी ठरवलं होतं. पण आजचं त्याचं रूप बघून सगळ्यांना मनोमन खूप आनंद होत होता. खूप मनमोकळं तो सगळ्यांशी बोलत होता. मोठ्यांना त्यानं नमस्कार केला. आजपर्यंत त्यांच्या घरचं त्यांनी काहीच खाल्लं किंवा पाणीही घेतलं नव्हतं. पण आज चक्क त्यांच्या स्वतःच्या तोंडून तो म्हटला की वहिनी, एक कॉफी मिळेल का? तुमच्या हातची कॉफी खूप छान असते असं मी ऐकलं आहे. ते ऐकून नितीन दादाला अगदी खजील झाल्यासारखं वाटलं. अरे, आपण यांना साधं पाणीही विचारलं नाही. ते गडबडीतच म्हणाले, अरे हो हो, कॉफी आण आणि पाणीही आण, त्यांनी सांगितलं. कॉफी पिऊन सगळ्यांसमोर हसत त्यानं कॉफीची तारीफसुद्धा केली. तुषार म्हणाला, बघा, असा आहे माझा मित्र. रागही त्याला पटकन येतो, पण मनानं खूप चांगला आहे. त्याला तुमची बहीण मनापासून आवडली आहे. म्हणून हे लग्न आता खरंच मोडेल की काय म्हणून तो घाबरून मला घेऊन लगेच आला. त्याच्या संतापाचा त्यालाच पश्चाताप झाला शेवटी. सगळ्यांना ते खरं वाटलं. सगळ्यांचा निरोप घेऊन तो म्हणाला, मला निशिगंधाला भेटायला मिळेल? पण निशिगंधाची मामी म्हणाली, सॉरी जावई बापू, आज तिच्या अंगाला हळद लागली. तर जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत नवरदेव नवरी हळद लागल्यापासून एकमेकांना भेटत नाहीत ना. ती पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आपल्याला पाळायलाच हवी. तुषार घाबरून त्याच्याकडे बघू लागला. आता याला कुठलीच परंपरा मान्य नाही. आत्ता हा काय म्हणेल, पण लगेच वेदांत हसून म्हणाला, ओके, काही हरकत नाही. परंपरा ही पूर्वजांनी आधीपासूनच ठरवलेली असतात. चांगल्यासाठीच असतात. ते आपण मानल्याच पाहिजेत. हे ऐकून मात्र तुषारला जबरदस्त धक्का बसला. अरे, आज याला झालं तरी काय? इतका एकदमच कसा काय चांगला झाला हा? कारण तुषारचा तो अगदी लहानपणापासूनचा मित्र असल्यामुळं त्याला त्याचा स्वभाव चांगलाच माहीत होता. त्यांनी सगळ्यांचा निरोप घेऊन बाहेर आले. दुसऱ्या रूममधून निशिगंधा आणि तिच्या मैत्रिणी गुपचूप त्याच्याकडे बघत होत्या. सोनाली बाहेर येऊन अगदी रागानं वेदांतकडे पाहत होती. कुणी पाहत नाही हे बघून वेदांतनं तिच्याकडे बघून हळूच डोळा मारला आणि तिला हाताचा अंगठा दाखवला आणि हसला. तिला कळून चुकलं की त्याच्या मनात पुरतं काहीतरी आहे आणि त्यानं पूर्ण डाव साधला आहे. ते दोघे गाडीत बसले. तुषार त्याला कोपरखळी मारत म्हणाला, ओय छुपे रुस्तम, काय चाललंय तुझ्या मनात? का वहिनीच्या रूपानं तुला वेड लावलं? वेदांत तुच्छतेने हसत म्हणाला, अरे जा रे, मला वेड लावणारा अजून जन्माला यायचा बाकी आहे. ती काय मला वेड लावणार? मीच तिला असं वेड लावणार की तिला तिच्या मैत्रिणीनं कितीही जरी भरवलं सांगितलं तरीही ती माझीच साथ देईल. आणि तुला तर माहीतच आहे, मला या देशी मुली नाही वेड लावू शकत. मला वेड लावणाऱ्या त्या सोनेरी केसांच्या, भुऱ्या रंगाच्या इंग्लंड अमेरिकनच्या मुली, त्याच मला भावतात. या देशी मुली म्हणजे वरण भात पोळी भाजी सारख्या असतात. आणि त्या अमेरिकन इंग्लंडच्या पोरी म्हणजे पिझ्झा बर्गर अजून खूप काही. हाऊ रोमॅन्टिक. मनात इमॅजिन करून तो मनातल्या मनात हसू लागला. तुषार त्याच्याकडं आश्चर्यानं पाहत म्हणाला, अरे यार, आता तुझं लग्न होईल. या असल्या गोष्टी विसर तू आता. तुझी बायको घरात येईल आणि तीच तुला वठणीवर आणेल. बरोबर तुला माहीत आहे का, एक स्त्री आपल्या आयुष्यात आली म्हणजे आपलं आयुष्यच पूर्ण बदलून जातं. आयुष्याला एक नवीन प्रेमाचा बहर येतो. अगदी वसंत ऋतूप्रमाणे सुंदर, आल्हाददायक, प्रेमळ, मन सुखावून जाणारा. तुझंही आयुष्य तसंच बदलून जाईल, बघच तू. तो हसत म्हणाला. वेदांत म्हणाला, अरे, लग्न करून किंवा बायको घरात आल्यानं मला कुठलाच फरक पडणार नाही. लक्षात ठेव, मी माझ्या मर्जीचा मालक आहे. मला वाटेल तसे मी वागतो. कोणाच्या इशाऱ्यावर नाचणारा नाही मी. मुलगी नाही मी, मुलगा आहे. मुलांनी मुलासारखंच वागावं, स्वतंत्र, रुबाबदार, स्वतःची मनमानी करून जगावं. आणि तिलाही मी माझ्या मर्जीप्रमाणेच वागायला भाग पाडीन. तिच्या माझ्या आयुष्यात येण्यानं किंवा न येण्यानं माझ्या आयुष्यात कुठलाच फरक पडणार नाही. लक्षात ठेव, मी विनीत दादासारखा बायकोचा गुलाम नाही. बायकोला माझा गुलाम बनवीन. तो बोलत असताना तुषार त्याच्याकडं अगदी चिंतेनं बघतच राहिला. त्याला वाटलं, काय होईल त्या बिचाऱ्या मुलीचं? तुषार सांगू लागला,
अरे लग्न म्हणजे काही तडजोड नाही आणि बंधनही नाही. ते एक नात्याचं गोड बंधन असतं जे आपण स्वतःला त्या गोड बंधनात बांधून घेतो. आपल्या आयुष्याचा पार्टनर सोबत आपले आयुष्य कसं अगदी मस्त मजेत जातं. सुख दुःख तर पूर्ण आयुष्यात येतच असतात. मात्र दोघांनी मिळून ते हँडल करायचं असतं. त्यामुळं आपोआपच येणारे दुःख कमी होतात आणि आनंद द्विगुणित होतो. दोघांनी एकमेकांचा विश्वास संपादन करायला पाहिजे. एकमेकांसोबत अगदी निष्ठेनं राहिलं पाहिजे. एका पार्टनरचा आपल्या दुसऱ्या पार्टनरवर मनापासून विश्वास पाहिजे. त्यामुळं दोघांचं जीवन अगदी रिलॅक्स राहतं आणि दोघांमध्ये प्रेम वाढतं. नाव जरी लग्न बंधन असलं तरी बंधन नाही वाटत. एक प्रकारे सुकून मिळतो. आणि असं सुंदर लाईफ पार्टनर नशीबवानाच्याच आयुष्यात येतो. तो नशीबवान तू आहेस. खरंच निशिगंधा ही खूप प्रेमळ मुलगी आहे. तुझ्यावर खूप प्रेम करेल. तुझं आयुष्य आनंदी बनवेल. पण त्यासाठी तुझीसुद्धा तेवढीच गरज आहे तिला तसं वागवण्याची. वेदांत त्याच्याकडं बघून अगदी तुच्छतेने हसतो आणि म्हणाला, म्हणजे माझं सुख दुःख तिच्यावर अवलंबून आहे. ती माझं आयुष्य बदलवेल. ती माझ्या आयुष्यात आनंद आणेल. ह्या काही पण सांगतोस उगाच. मी माझ्या स्वतःचा आनंद मिळवायला सक्षम आहे. माझ्याजवळ सगळं काही आहे. हो, फक्त सगळे लग्न करतात आणि त्यासाठी पण मी पण केलं, बस, दुसरं काही नाही. उगाच घरच्यांची लोकांची कटकट नको लग्न का नाही केलं म्हणून. हो, मात्र लग्न झाल्यापासून मीच तिचा मालक असेन. माझ्या मर्जीप्रमाणे तिनं वागावं. मी सांगेन तेच तिनं करावं. माझ्या सुखदुःखात आनंदात तिनं स्वतःचंही सुखदुःख आनंद मानावे. हेच तिचं कर्तव्य आहे. कारण ती बायको आहे आणि एका स्त्रीचं कर्तव्य तेच असतं. कारण पुरुष बाहेर असतो, कमावून आणतो. घरातल्या सगळ्यांची काळजी तो घेतो. सगळ्यांना खाऊ पिऊ घालतो. म्हणून तोच घराचा मालक असतो आणि बायकोचाही. बायकोला काय, तिला घरातच राहायचं असतं. म्हणून तिला कसली आली सुख दुःख. जे काही करायचं ते सगळं नवऱ्यासाठी. त्याचे असे विचार ऐकून तुषारला मनोमन निशिगंधाची चिंता वाटायला लागली. तो म्हणाला, अरे ती पण शिकलेली आहे. तीही तुझ्याबरोबर तुझ्या बिझनेसमध्ये काम करू शकते. तुझ्या खांद्याला खांदा लावून ती तुझ्यासोबत सगळं काही करू शकते. आणि आजकाल तू बघतोच, सगळ्या स्त्रिया मुली करतातच ना. वेदांत चिडून म्हणाला, मला हे सगळं मान्य नाही. काही गरज नाही तिनं माझ्या बिझनेसमध्ये ज्ञान पाजळायला यायची. तिचं कर्तव्य फक्त घरात राहायचं, नवऱ्याला सांभाळायचं, नवऱ्याची मर्जी सांभाळायची, घरातल्या लोकांना, माझ्या आईबाबांना सांभाळायचं. बस, एवढंच तिचं कर्तव्य. तुषार पुढे काही बोलणार तेवढ्यात त्यानं त्याला हात दाखवला आणि म्हणाला, बस आता, याच्या पुढं मला काही सांगू नकोस. मी इतर पुरुषांसारखा नाही, बायकोचा गुलाम म्हणून जगतात बाकीचे. बाहेर एकटे दुकटे सुद्धा पाठवतात नोकरीला बायकांना, कामाला कुठेही, आणि दुसऱ्या लोकांची घाण नजर त्यांच्यावर पडते तरी सहन करतात. मला असं बिलकुल नाही आवडणार. माझ्या बायकोनं माझ्याशिवाय इतर पुरुषांचा विचारसुद्धा मनात आणलेला मला चालणार नाही आणि दुसऱ्यांची वाईट नजरही तिच्यावर पडलेली मला चालणार नाही. तुषार म्हणाला, हो, अगदी बरोबर. पण तोच रूल तुलाही लागू पडतो ना. कारण नवरा बायको दोघांचंही पारडं सारखंच असतं ना. कोणीतरी म्हटलंच आहे, नवरा बायको संसार रथाची 2 चाकं असतात. तसं जर म्हटलं तर दोन्ही चाकं सारखे असले तरच संसार रथ सुद्धा व्यवस्थित चालतो ना. तिच्यासारखं तुलाही तसंच वागावं लागेल मग. तुषार त्याच्याकडं तिरकस नजरेने बघत थोडंसं हसत म्हणाला, तुला तर मुली दिसल्या म्हणजे. तुषार पुढं काही बोलणार तेवढ्यात वेदांतनं जोरानं त्याला म्हणाला, शट अप. माझी आणि तिची बरोबरी करू नकोस. मी पुरुष आहे, ती स्त्री आहे. पुरुष हा कधीही श्रेष्ठ असतो आणि स्त्री कनिष्ठ असते. स्त्रीने तिच्या मर्यादा सांभाळूनच वागायला पाहिजे. तिच्या अवकातीप्रमाणे तिनं राहिलं पाहिजे. तसं पुरुषाचं नसतं काही. हो, मी काही कोणाच्या घरात घुसून कुठल्या स्त्रीला बघायला जात नाही. ज्यांना स्वतःची अंगप्रदर्शन करण्याची हौस असते किंवा त्या मुली बाहेर फिरतात त्यांना कोण कशाला सती सावित्रीसारखं वागवेल. आणि बस आता,
मला जास्त ज्ञान शिकवू नकोस. मी माझ्या मनाप्रमाणे वागेन फक्त, तुषार म्हणाला. ओके, पण तुझ्या बायकोला तुझ्यापासून काही त्रास होणार नाही ही एवढी साधी काळजी घेणं मात्र तुझं कर्तव्य आहे. बस, तू नंतर काहीही करू शकतोस. मला कळतं ते, पण माझ्यापासून तिला त्रास होऊ नये यासाठी तिनंच माझ्या मनासारखं वागणं गरजेचं आहे. माझ्या मनासारखं जर ती वागली, माझ्या मनाविरुद्ध नाही गेली, तर मला काही हौस नाही तिला त्रास द्यायची. वेदांचा स्वभाव कसा आहे, तो पुढे जाऊन कसं वागणार हे फक्त तुषारला माहीत होतं आणि सोनालीनं पण अनुभवलं होतं. तिलाही कळून चुकलं होतं. तिला पण निशिगंधाचं भविष्य पूर्ण अंधारात दिसत होतं. जेव्हा लग्न मोडण्याचं समजलं तेव्हा तिला आनंद झाला होता. उलट पण तिलाच पश्चाताप वाटायला लागला की आपण उगाच त्याला बोलायला गेलो. त्याने लग्न परत जोडून आणलं. उलट अजून तो निशिगंधाच्या परिवारासमोर महान बनला. म्हणून सोनालीलाच कोणीतरी मूर्ख म्हटलं असतं जर तिनं लग्न मोडा म्हणून सांगितलं असतं तर. म्हणून ती गप्पच होती सध्या. मात्र निशिगंधाबद्दल तिला खूप वाईट वाटत होतं. इकडे घरी तुषार आणि वेदांत पोहोचले. त्याच्या मम्मी पप्पांना सगळं सांगितलं. मम्मी पप्पांना आणि भाऊ बहिणींना वाटलं की याचं लग्न जोडलं. त्या सुंदर मुलीशी बोलून तिला पाहूनच याचा स्वभाव आता थोडा बदलू पाहत आहे. त्यांना आशा वाटली की लग्न झाल्यावर हा पूर्ण बदलेल, म्हणून तेही आनंदात होते. त्यांनी पण सांगितलं की वेदांत बाळा, खरंच तू खूप छान काम केलंस. त्या मुलीचं आयुष्य खराब झालं असतं. हळद लावलेली मुलगी, तिचं लग्न मोडलं असतं तर तिच्या आयुष्यात तिला किती वाईट गोष्टींना तोंड द्यावं लागलं असतं. तिच्या परिवाराला दुःख झालं असतं. म्हणून जे केलंस ते खूप चांगलं काम केलंस. तुझा मला अभिमान आहे. मिस्टर राठोड, वेदांतचे पप्पा आनंदात म्हणाले. पण तुषारला वेदांतच्या मनातली गुढी समजली होती, म्हणून तो टेन्शनमध्येच होता. घरवाल्यांचं बोलणं ऐकून आपण त्यांनाही कसं बनवलं, म्हणून वेदांतनं तुषारकडे बघून हळूच डोळा मारला. तुषारनं त्याच्याकडं नाराजगीनं पाहून काहीच न बोलता फक्त मान हलवली. सगळे लग्नाच्या तयारीला लागले. नाचगाणी सुरू झाली. सगळा माहोल आनंदाने सजला. रात्र झाली होती. उद्या सकाळी करंदीकर यांच्या बंगल्यावर नवरदेवाची मिरवणूक जाणार होती. नवरीला लग्न करून राठोड बंगल्यावर घेऊन येण्यासाठी. म्हणून रात्रीच सगळी तयारी चालू होती. नाचगाणी वेगळंच सुरू होतं. इकडे करंदीकरांच्या बंगल्यावरही आनंदाचं वातावरण होतं. सकाळी नवरदेवाकडून वरात येणार होती. थाटामाटात लग्न होऊन उद्याच निशिगंधाची सासरी पाठवणी होणार होती. म्हणून सगळेच नातेवाईक निशिगंधासाठी इमोशनल झाले होते. बाकी तरुण मंडळींच्या नाचगाण्याला उधाण आलं होतं. निशिगंधा तर वेदांतच्या मनोमिलनात तल्लीन झाली होती. अगदी खुशीतच तिने हम तो हुए परदेसी कि तेरा यहाँ कोई नहीं या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. भारतीने त्या गाण्याचा डान्स मोबाईलमध्ये पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड केला. ते गाणं, ते बोल वगैरे ऐकून शेवटी निशिगंधालाही रडू आलं. मामीला रडू आलं. वहिनी, भाऊ सगळेच रडायला लागले. सगळ्यांना हसवण्यासाठी भारती म्हणाली, दीदी, तुझा पूर्ण डान्स मी मोबाईलमध्ये कैद केला आहे. आत्ता हा डान्सचा व्हिडिओ मी जीजूंना सेंड करून देते. निशिगंधा भारतीच्या मोबाईल घेण्यासाठी तिच्या मागे पळू लागली. म्हणाली, अगं भारती, नको, प्लीज सेंड नको करूस, नाहीतर बघ मी तुला मारीन हा. असं म्हणून निशिगंधा तिच्याकडून मोबाईल हिसकावून घेऊ लागली. सगळेच रडत असताना त्यांची मस्ती पाहून हसू लागले. नितीन दादा म्हणाला, उद्यापासून ही मस्ती आम्हाला दिसणार नाही. खूप सुनं करून जाईल ही पोरगी आमचं घर. निशिगंधा आपल्या दादाच्या गळ्यात हात टाकून म्हणाली, हो, पण मला वाटेल तेव्हा मी येत जाईन हा. मी नाही होणार परकी. प्रथम माझं घर हेच राहील. मला वाटतं तेव्हा पळतच येईल. कितीतरी दूर आहे, असं जवळच तर आहे. मामी म्हणाली, हो ग भाचीबाई, आता तसं म्हणणार, पण एकदाचा संसार अंगावर पडला की बोलावून सुद्धा येणार नाही तुम्ही कधी. तुमच्या नवऱ्याच्या बिझनेसमध्ये गुंग असणार, इकडं ढुंकून पण बघणार नाही. एवढे बेधुंद व्हाल नवऱ्याच्या आणि सासरच्या प्रेमात. एक एक करून सगळ्या मैत्रिणी तिला चिडवू लागल्या.
रात्रीचे 1 वाजले. तोपर्यंत सगळेच चालू होतं. शेवटी वहिनी म्हणाली, अगं उद्या लग्न आहे, तिची पाठवणी आहे, लवकर उठावं लागेल. झोपा. आणि निशी, तू पण झोप बाई लवकर. पूर्ण झोप व्हायला पाहिजे, तेव्हाच चेहरा फ्रेश दिसेल नव्या नवरीचा. नाहीतर ऐन लग्नात चेहऱ्यावर उगाच थकवा दिसेल जागरणामुळे. तुम्ही सगळ्या मैत्रिणीसुद्धा लवकर झोपा. उगाच तिला जागी ठेवू नका. सुकन्या म्हणाली, हो आम्ही तर झोपतो बाई, पण हिला कुठे झोप लागणार आहे. तिच्या स्वप्नात वेदांत जिजू येतील. हिला कशाला झोपू देतील सुखानं. निशिगंधानं तिच्या पाठीवर थाप मारली. काय ग चिडवतेस एवढं? बस कर ना आता. समोर मामा मामी भाऊ वहिनी सगळे आहेत. लाज वाटते मला खूप. सगळ्या मैत्रिणी हसल्या आणि सगळ्या मिळून निशिगंधाच्या रूममध्ये झोपायला गेले. सगळ्या मैत्रिणी नाचून थकल्या होत्या. झोपल्या. मात्र निशिगंधाला झोप येत नव्हती. ती वेदांच्या सुखस्वप्नात रंगली होती. मनात एक प्रकारे हुरहुरसुद्धा होती. मात्र थोडी धडधडही होती. खरंच वेदांत चांगला असेल ना? मला समजून घेईल ना? वेदांत खरंच माझ्यासाठी पूर्ण अनोळखी आहे. त्याच्याबद्दल मला काहीच माहीत नाही. तो खरंच कशा स्वभावाचा आहे काही कळत नाही. कधी अबोला तर कधी एकदमच बोलणारा. कसा असेल नेमका? उद्या आपण या घरापासून पूर्ण परके होणार. वेदांतच्या आयुष्यात जाणार. वेदांत आपल्या आयुष्याचा एक भाग होणार. कसं असतं ना, फक्त काहीच सेकंदात मुलींचं आयुष्य बदलतं. भीती वाटते अगदी. परमेश्वरा, मला हिंमत दे हे सगळं सांभाळायची. तिचे हात आपोआप जोडले गेले आणि मनात देवाचं नामस्मरण केलं. इकडे सोनालीसुद्धा तिथेच होती. तिनंसुद्धा झोपायचं फक्त नाटक केलं होतं. मात्र तिला वेदांतबद्दल थोडं विचित्र फील होत होतं. तीही मनात म्हणत होती, बिचाऱ्या निशीचं कसं होईल? कदाचित निशिगंधा तिच्या प्रेमळ वागण्यानं त्याचं मतपरिवर्तन करू शकते. खरंच देवा, असं होऊ दे आणि तिचा संसार आनंदानं फुलू दे. सकाळ झाली. सगळ्यांची लगबग सुरू झाली. लग्नाचा हॉल सुंदर पद्धतीनं तयार करण्यात आला. श्रीमंत घरी आपली मुलगी दिली आहे म्हणून त्यांच्या स्टेटसला शोभेल असंच लग्नाचा सगळा काही प्लॅन केला होता. निशिगंधाच्या भावानं लग्नासाठी चांगलाच पैसा खर्च करून सगळ्याच काही गोष्टी महागड्या असल्या तरी घेतल्याच होत्या. आपल्या बहिणीला सासरी कोणी नावं ठेवू नये म्हणून सगळी व्यवस्था केली होती. लग्न घटिका जवळ आली. वेदांच्या घरून अगदी थाटामाटात धूमधडाक्यात बँडबाजासहित वरात आली. नवरदेव वेदांत खूपच देखणा आणि गोरापान दिसत होता. निशिगंधाच्या मैत्रिणी त्याला बघून निशिगंधाजवळ जाऊन सांगत होत्या, अगं कुठल्या देवाला नवस केलास तू? खरंच श्रीमंत नवरा तर मिळालाच, अजून एखाद्या राजकुमारासारखा, फिल्मी हिरोसारखा. खरंच मज्जा आहे बुवा तुझी. निशिगंधा लाजून म्हणाली. कसली मज्जा माझी? मैत्रिणी म्हणाल्या. कसली मज्जा? म्हणजे ती पण आम्ही सांगून दाखवू का? निशिगंधा लाजून म्हणाली. नको नको, गप्प बसा ग, किती सतावतात. असं वाटतं खरंच तुम्ही माझ्या मैत्रिणीच नाहीत. मैत्रिणी म्हणाल्या. हो ग, आता तुला तुझा स्वप्नातला राजकुमार मिळाला. आता तुला कशाला मैत्रिणी हव्यात? तेवढ्यात निशिगंधाचा मामा मामी तिला बोलवायला आले. अरे नवरीला तयार केलं का? नवरदेव मंडपात आला. मैत्रिणी म्हणाल्या. हो हो मामा, तयारच आहे आपली नवरी पण. तिला बघून मामाच्या डोळ्यात अश्रू आले. भरल्या कंठानं मामा म्हणाले, खरोखरच मला माझ्या बहिणीची आठवण आली आज. असंच गोड रूप होतं माझ्या बहिणीचं सुद्धा. आईसारखीच हुबेहूब आहे निशी तू सुद्धा. मामीनं डोळ्यातलं काजळ काढून तिला नजरेचा टिक्का लावला. म्हणाली, निशी खरंच खूप गोड दिसते आहेस, नजर न लागो कोणाची. चला ग पोरींनो, नवरदेव मंडपात पाटावर उभा आहे, नवरीला घेऊन चला तिथे. निशिगंधाला मुली घेऊन जाऊ लागल्या. खरंच नजर लागेल असं रूप तिचं दिसत होतं. हिरवी पैठणी, पदरावर मोर पिसारा काढलेला, जरीचे काठ असलेली सुंदर महावस्त्र तिला नेसवलं होतं. केसांना बोलीचा गजरा लावण्यात आला होता. डोळ्यात काजळ, डोळ्यात जणू सुखी संसाराचं स्वप्न उतरलेलं. अगदी निरागस भोळे. ओठावर नैसर्गिक लाली असली
तरी तिच्या सौंदर्याला शोभेल अशी गुलाबी चटक लिपस्टिक लावलेली, गालावर ओरिजिनल लाजेची लाली चढलेली. पाहणारा पाहतच राहील एवढी ती सुंदर दिसत होती. दोघांना जोडीनं उभं करण्यात आलं आणि स्टेजकडे जाऊ लागले. बहारो फूल बरसाओ मेरा मेहबूब आया है या गाण्याच्या लयीत वातावरण रंगलं होतं. अगदी शाही थाटात दोघांचं लग्न लागलं. समोरासमोर माळा टाकताना वेदांतचं लक्ष निशिगंधाकडे गेलं. तोही तिचं रूप पाहून थक्क झाला. मनात म्हणाला, अरे कसली सौंदर्याची मूर्ती दिसते ही. लगेच म्हणाला, जाऊ दे, अशा भरपूर असतात माझ्यासाठी, त्याच्यातलीच ही एक. निशिगंधाची पाठवणी करण्यात आली. भाऊ बहिणी म्हणाले, जा सुखी राहा, माहेरचं नाव उज्ज्वल कर. मैत्रिणी म्हणाल्या, श्रीमंत सासर मिळालं म्हणून आम्हाला विसरून जाऊ नको ग. सगळे तिची आळीपाळीनं गळाभेट घेत होते, निरोप देत होते. मात्र वेदांतचं तिला गटबंधन मानलेलं असल्यामुळं त्याला उगाच थांबावं लागत होतं. त्या गोष्टीचा त्याला खूप राग येत होता. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट राग दिसत होता, पण तो कसा तरी स्वतःला कंट्रोल करून उभा होता. मनात म्हणत होता की आजपर्यंत मी कोणासाठी एवढी वाट बघत उभा राहिलो नाही आणि हिच्यासाठी थांबावं लागत आहे. सगळे असे दाखवत आहेत की जणू त्यांची मुलगी कुठेतरी वनात जात आहे, या फडतूस घरातून निघून आयुष्य आरामात जगण्यासाठी जात आहे. हे भाग्य समजायला हवं तिचं. बोलण्यासाठी त्याचे शब्द ओठात येऊ पाहत होते, पण तुषार त्याला हाताला दाबून इशारा करत होता की थोडा वेळ शांत राहा. पाठवण्याचा कार्यक्रम कसा तरी आटोपला. ती वेदांतसोबत फुलांनी सजवलेल्या गाडीत बसली आणि गाडी निघाली तिच्या सासरी वेदांतच्या बंगल्याकडे. गाडी निघेपर्यंत ती खिडकीतून माहेरच्या लोकांकडे बघत होती. तिच्याजवळच वेदांत बसला असल्यामुळं त्यानं पटकन तिच्या बाजूकडची खिडकीची काच बंद केली. ती त्याच्याकडे बघतच राहिली. त्याच्या चेहऱ्यावर संताप होता. तो काही न बोलता पुढे बघू लागला. तिला थोडीशी भीती वाटली, पण मनात समजूत करून घेतली की खूप वेळापासून ह्यांना तात्कळत उभं राहावं लागलं म्हणून थोडा राग आला असेल, ती मनातच म्हणाली आणि त्याच्याकडे बघून मिश्किलपणे हसू लागली. तो म्हणाला, हसायला काय झालं. ती काही न बोलता गप्प बसली. राठोड बंगल्याजवळ गाडी थांबली. बाहेरच फुलं अंथरून रस्ता तयार करण्यात आला होता नवरदेव नवरीला घरात येण्यासाठी. तो बाहेर निघाला. तिची बाहेर येण्याची वाट बघू लागला. तेवढ्यात वहिनी म्हणाली, अहो भाऊजी, तिला हात द्या ना बाहेर येण्यासाठी. त्यानं तिला हात दिला आणि जवळजवळ ओढतच बाहेर काढलं. हे मात्र कोणाला एवढं समजलं नाही. तिलाच फक्त कळलं. ती रागानं त्याच्याकडे बघू लागली. तो मनात म्हणाला, स्वतःला किती नाजूक समजते काय माहीत, पण तरीही राग कसा तरी कंट्रोल करून चेहऱ्यावर थोडं हसू आणून म्हणाला, सॉरी. ती लगेच हसली. फुलांच्या रस्त्यावरून चालत ते दोघं बंगल्याच्या दारापाशी आले. सोबत तिच्या मैत्रिणी होत्याच, तिला सासरी पाठवण्यापर्यंत. मैत्रिणी इकडे तिकडे बघू लागल्या. बंगल्याच्या आजूबाजूला खूप ऐसपैस बगीचा होता. गर्द हिरवीगार आंबा, लिंब, सगळ्याच प्रकारची झाडं होती. सगळ्या सुविधांनी सज्ज स्विमिंग पूल होता. त्यावरून तिच्या सगळ्या मैत्रिणींना कळून आलं की खरंच निशी किती भाग्यवान आहे, किती श्रीमंत सासर मिळालं. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कथा आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.